36 नखरे वाली तरी तुम्हाला की मी तुमच्या नशिबाला आली। और वो जो लाल वाला बटन है उसपे भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भावांनो, खूप दिवस झाले आपण अलाइट मोशन ॲपवर ट्युटोरियल बनवलेला नाही, तर घेऊन आलोय आपण एकदम जबरदस्त असा ट्युटोरियल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर का पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम तुम्हाला अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे। त्याआधी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आजच्या व्हिडिओचे जे काही मटेरियल आहेत, बिटमार्क असेल तो मी तुम्हाला दिलेला आहे, ते तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे। नंतर तुम्हाला खाली प्रोजेक्टचा ऑप्शन दिसून येणार आहे, त्याच्यावरती टच करायचं आहे तुम्हाला। तर बघू शकता आजचा जो बिटमार्क आहे मी तुम्हाला अशा प्रकारे प्रोव्हाइड केलेला आहे। बघू शकता अशा प्रकारचा बिटमार्क तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। ह्यात जस्ट तुम्हाला जो आपला ग्रुप दिसून येतो बघू शकताय तुम्ही, त्यात तुम्हाला पहिल्यांदा फोटो ॲड करून घ्यायचा आहे सर्व ग्रुपमध्ये आपल्याला। तर त्यासाठी आपला जो पहिला ग्रुप आहे त्याच्यावरती टच करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला बघू शकता खालती इथे एडिट ग्रुपचा ऑप्शन आहे, तो इथे शो होऊन जाणार आहे। त्याच्यावरती टच केल्यानंतर तुम्हाला काहीसा असा इंटरफेस दिसून येणार आहे। तर ह्यामध्ये तुम्हाला सगळ्यात खालचा जो रेक्टँगल दिसून येतो बघा, तो इथे पहिल्यांदा डिलीट करून घ्यायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे बघू शकता। डिलीट झाल्यानंतर जस्ट सुरुवातीला येऊन तुम्हाला एकदा प्लसवरती टच करून मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन असला आपला जो फोटो असेल तो इथे ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला। फोटो ॲड झाल्यानंतर जस्ट फोटो जो असेल तो आपल्या अशा प्रकारे होल्ड प्रेस करून आपल्याला सर्व लेअरच्या बॅकग्राऊंडला आणायचा आहे अशा प्रकारे बघू शकताय। त्यानंतर फोटो व्यवस्थित ॲडजस्ट होत नसेल तर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन तुम्ही फोटो अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकता। बघू शकता आता फोटो व्यवस्थित ॲडजस्ट झालेला आहे। त्यानंतर तुम्हाला जस्ट बॅक निघायचं ह्याच्यातनं। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या बीटमध्ये फोटो ॲड झालेला आहे। त्यानंतर तुम्हाला सेम फोटो असेल तो आपल्या बॅकग्राऊंडला ॲड करायचा आहे। त्यासाठी बीटवरती येऊन एकदा प्लसवरती टच करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला तो सेम फोटो अशा प्रकारे बॅकग्राऊंडला ॲड करायचा आहे। त्यानंतर फोटो ॲड झाल्यानंतर जस्ट तुम्हाला वरती जे 3 डॉट शो होत आहेत बघा, त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे इमेजला अशा प्रकारे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे। त्यानंतर इमेज व्यवस्थितपणे हवी तुम्ही ॲडजस्ट करू शकता हवी तशी। नंतर इमेजला होल्ड प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला आणायचं। बघू शकता आपली सेम इमेज बॅकग्राऊंडला पण ॲड झालेली आहे। इमेज ॲड झाल्यानंतर जस्ट बघू शकता तुम्ही जी बॅकग्राऊंडची इमेज आहे त्यात तुम्हाला एक इफेक्ट ॲड करायचा आहे। तर बॅकग्राऊंडच्या इमेजवरती टच करून तुम्हाला इथे इफेक्टवरती जाऊन अशा प्रकारे बघू शकता तुम्ही बॉक्स ब्लर नावाचा इफेक्ट इथे सर्च करायचा आहे तुम्हाला। बघा तुम्हाला सेकंड नंबरला दिसून येणार आहे बॉक्स ब्लर नावाचा इफेक्ट, तो इथे ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता इफेक्ट ॲड झाल्यानंतर जस्ट तुम्हाला जो फोटो असेल तो अशा प्रकारे थोडासा झूम करून घ्यायचा आहे, जेणेकरून जे आपले बॉर्डर आहेत बघू शकता ते शो होऊन जा नाही। अशाच प्रकारे सेकंड ग्रुपमध्ये पण आपल्याला फोटो ॲड करायचा आहे। त्यासाठी सगळ्यात खालची जी लेअर असेल ती इथे डिलीट करून घ्यायची आहे पहिल्यांदा। त्यानंतर आपली इमेज असेल ती इथे ॲड करून घ्यायची तुम्हाला। त्यानंतर इमेज ॲड झाल्यानंतर जस्ट ह्याची लेंथ असेल ती अशा प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत वाढवून अशा प्रकारे इमेजला होल्ड प्रेस करून तुम्हाला बॅकग्राऊंडला आणायचं। बघू शकता आपली इमेज ॲड झालेली आहे। त्यानंतर इमेजला व्यवस्थितपणे ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन इमेजला व्यवस्थितपणे येते अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे तुम्हाला। त्यानंतर बॅक निघून हे सेम फोटो तुम्हाला बॅकग्राऊंडला पण ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे व्यवस्थितपणे फोटो तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इमेजला अशा प्रकारे होल्ड प्रेस करून ग्रुपच्या बॅकग्राऊंडला आणून लेंथ असेल ते आपल्या पुढच्या बीटकडे एवढी वाढवून घ्यायची बघू शकताय। नंतर जो बॉक्स ब्लर नावाचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे बॅकग्राऊंडच्या इमेजमध्ये बघू शकताय तुम्ही। अशाच प्रकारे सर्व ग्रुप आपल्याला एडिट करत जायचे, जेवढे ग्रुप असतील तेवढे। फोटो ॲड केल्यानंतर जस्ट ह्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून अशा प्रकारे फोटो असेल तो अशा प्रकारे बॅकग्राऊंडला आणायचा आहे। नंतर इमेजला अशा प्रकारे व्यवस्थित इथे ॲडजस्ट करायचं आहे तुम्हाला। ॲडजस्ट झाल्यानंतर जस्ट तुम्हाला त्याच ग्रुपवरती येऊन ती सेम इमेज असेल ती अशा प्रकारे बॅकग्राऊंडला ॲड करायची आहे तुम्हाला। अशा
अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर बॅकग्राऊंडची इमेज असेल ती अशा प्रकारे वाढवून इफेक्ट असेल तो अशा प्रकारे ऍड करून घ्यायचा आहे तुम्हाला. बघू शकता आपला जो शेवटचा ग्रुप राहिला त्याला इथे एडिट करून घ्यायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे. अशा प्रकारे व्यवस्थितपणे ती इमेज तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता आपली इमेज ऍडजस्ट झालेली आहे. त्यानंतर बॅकग्राऊंडला आपल्याला सेम इमेज ऍड करायची एकदा. बघू शकता ह्याची लेंथ आपल्या पुढच्या बीट प्रमाणे वाढवून इमेजला आपल्याला बॅकग्राऊंडला आणायचं आहे. त्यानंतर बॅकग्राऊंडच्या इमेजमध्ये बॉक्स फिलर नावाचा जो इफेक्ट आहे तो येथे ऍड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपले सर्व ग्रुप येथे एडिट झाले. तर एवढं झाल्यानंतर जस्ट शेवटचे जे 3 बीट आहे बघू शकताय तुम्ही, त्यावरती येऊन तुम्हाला एकदा प्लस वरती टच करायचं. नंतर मीडियाच्या ऑप्शन वरती जाऊन तुम्हाला इथे फोटो ऍड करायचा. त्यानंतर फोटोला 3 डॉट वरती टच करून तुम्हाला इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायची. ह्याची जी लेंथ असेल ती आपल्या पुढच्या बीट एवढीच ठेवायची. एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा. अशाच प्रकारे इथे आपली इमेज असेल ती इथे ऍड करायची. अशा प्रकारे सर्व इमेज इथे ऍड करून घ्यायचे पहिल्यांदा. तर बघू शकता आपले इमेज आहेत ते ऍड झालेले आहेत. त्यानंतर जस्ट पहिल्या इमेज वरती येऊन तुम्हाला इफेक्ट वरती जायचंय. त्यात तुम्हाला एक इफेक्ट ऍड करायचा आहे. त्यासाठी इथे बघू शकताय तुम्ही एक्सपोजर अँड गामा नावाचा जो इफेक्ट आहे तो इथे ऍड करायचा आहे तुम्हाला. इफेक्ट ऍड केल्यानंतर जस्ट तुम्हाला सुरुवातीला एक की द्यायची. बघू शकता अशा प्रकारे इथे सुरुवातीला एक की द्यायची. त्यानंतर थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला पुन्हा एकदा एक की द्यायची आहे. त्यानंतर शेवट तुम्हाला एक अशा प्रकारे 3 की अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही 3 की देऊन टाकायच्या. मिडलच्या कीवरती येऊन तुम्हाला अशा प्रकारे एक्सपोजर असेल तो अशा प्रकारे फुल एकदम वाढवून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. नंतर त्यानंतर जस्ट तुम्हाला हा जो इफेक्ट आहेत ना अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर सर्व इमेजमध्ये हा जो इफेक्ट आहे तो अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता आपली इमेज जी आहे सुरुवातीला अशा प्रकारे ग्लो होताना दिसणार आहे तुम्हाला. अशा प्रकारे इफेक्ट असेल तो अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर जस्ट तुम्हाला बीट वरती येऊन एकदा प्लस वरती टच करून मी तुम्हाला ऑल मटेरियल मध्ये एक ओव्हरले व्हिडिओ दिलाय. तो ओव्हरले व्हिडिओ इथे ऍड करायचा आहे. त्यानंतर बघू शकता व्हिडिओ ऍड झाल्यानंतर जस्ट ह्याची जी स्पीड असेल ते तुम्हाला अशा प्रकारे वाढवून जस्ट बॅक निघायचं. त्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी वरती जाऊन तुम्हाला इथे ओव्हरले असेल तो इथे स्क्रीन करून टाकायचा आहे. आणि त्यानंतर जी लेअर आहे बघू शकताय तुम्ही ओव्हरलेची ती इथनं कॉपी करून घ्यायची तुम्हाला. त्यानंतर प्रत्येक बीटवरती तुम्हाला अशा प्रकारे पेस्ट करायची आहे तीच लेअर. बघू शकताय आपले फोटो इथे ऍड झालेले आहेत. तर भावांनो आजचा व्हिडिओ कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. आणि चॅनलवरती जर का पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो. तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तयार झाल्यानंतर जस्ट तुम्हाला एकदा बॅक निघायचा अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर शेअरच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला व्हिडिओ असेल तो इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.